त्याच्या राजकीय नेत्यांची नावं घेतली जाती दबक्या आवाजामध्ये. रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करा अशा प्रकारची मागणी तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. त्यांचंही नाव या प्रकरणामध्ये अगोदर वेगळ्या पद्धतीनं घेतलं जात होतं. पण आता राजकीय नेता कोण असेल आणि राजकीय नेत्याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका नेमकी काय असेल गृहमंत्री या नात्यानं? एक तर हे जे काही प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामध्ये बरेचसे राजकीय नेते आहेत असा म्हणजे सगळ्यांनाच आता माहीत झालेलं आहे. आणि राजाश्रयाशिवाय हे अशी प्रकरणं पुढे जात नाहीत. बरोबर बरोबर. तर त्यामुळे हे जे काही वातावरण आहे तर हे वातावरण जर शुद्ध करायचं असेल तर ह्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि जे जे दोषी असतील त्यांना बाहेर काढण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांनाच करायला लागणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी आता त्याला हात घातलाय आणि हे होता कामा नये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. बरं, आता हे ह्याचा शेवट लावणं सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. आणि त्याच्यामध्ये काय दुसरी गंमत आहे की हे जे काही राजकारण आतमध्ये मग शिस्त आहे तर त्याच्यामध्ये मग राजकारणातली उणीधुणी काढली जातात आणि ती तशी उणीधुणी काढण्याचं आता सध्या काम सुरू आहे की काय असं वाटतं. पण ते सुद्धा मुख्यमंत्री त्याच्यावरती पडदा टाकून त्या दोषींना आता त्यांना द्यायलाच पाहिजे, शिक्षा दिलीच पाहिजे आणि ते देतील असा एक विश्वास वाटतो.